मित्रांनो, सध्या चर्चेत असलेला उसाटणेचा रायबा जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि बिनजोडचे चांगले चांगले टॉपच्या शर्यतीच खेळतो. आणि रायफल पनवेलचा रायफलचा बोलाव तेवढं कमी आहे कारण का आज टू व्हीलरचा मानकरी झालेत आणि फोर व्हीलरचा सुद्धा मानकरी होता रायफल. सो जाणून घेऊया. दादा, सर्वप्रथम तुझं नाव सांग, कारण तू प्रत्येक मुलाखतीत बोलतोच लय भारी. रणजित मडी उसाटणे. दादा, काय बोलायला, जेव्हा ज्या मैदानात जाणार खेळ खेळायचा तर टॉपचाच खेळायचा, असे छोट्या मोठ्या शर्यती खेळत नाही, कारण आपला त्या लेवलचा बैल आहे तर त्या लेवलच्या शर्यती खेळतो आपण. काय बोलाल? 100% बाबा, आपण त्या लेवलचाच खेळतो, कारण की बैलामध्ये धमक आहे तर मागं कशाला बघायचं हे आपल्याला पण माहिती आहे. त्याच्यामुळं आपण एक नंबरची शर्यत करतो. दादा, रायबाला घडवण्यामागे तुमचं कसं कार्य असतं? आज तो या टॉपच्या नंदीमध्ये खेळतो आणि त्याला सर्जामध्ये आतून पळणारा बैल म्हणून समजला जातो. रायबा घडण्यामागं खूप मोठा इतिहास आहे, कारण की त्या बैलाचे एवढं कष्ट आणि त्या बैलाचा एवढा संघर्ष आम्ही अजून कोणाचा बघितला नसेल. कारण की बैल पूर्णपणे 6 महिने लंपीमध्ये होता. लंपीमधून 6 महिने बैल बरा केल्यानंतर बैलाचा जो इतिहास घडतो, एवढ्या मेहनतीचा फळ आम्हाला भेटतो, त्याच्यामुळं आम्हाला आनंद आहे. दादा, उसाटण्याचं नाव जर होता तो शर्यतीचा मैदान जर सर्वात चांगला आणि उत्कृष्ट असा मैदान पार पडतो म्हणून उसाटण्याचा, आणि त्याच्यानंतर जो उसाटण्याचं नाव गाजला तो आपला रायबा बैलामध्ये. किती गर्व होतो आपल्या रायबा बैलावरती जेव्हा उसाटण्याचं नाव आणि रायबाचं नाव एकत्र येतं. आज आम्ही कुठे पण जरी गेलो तरी प्रत्येकजण आम्हाला याच्या नावानंच ओळखतो आणि पूर्ण उसाटणे गाव प्राऊड फील करतं की जेव्हा रायबाची शर्यत असेल तेव्हा उसाटणे गाव पूर्णपणे प्राऊड फील करतं. कारण की गावाचं नाव निघणं हा खूप मोठी गोष्ट आहे, कारण की प्रत्येक वेळी आम्ही आमच्या नावापासून गावाच्या नावाला जास्त जपतो, त्याच्यामुळं गावाचं नाव पहिलेच देतो आम्ही. दादा, बघा नाही, दोन्ही नंदी एकत्र आलेत आणि याच्या आधीसुद्धा यांनी गुलाल घेतलेले, आणि या दोन्ही नंदीने आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका मथुर, दोन्ही नंदी ते गळ्यात पळून फेरा पडला होता. त्यानंतर बैल थोडा पब्लिकला हे करायला, त्यामुळं रायबा जास्त चर्चेत आला आणि मथुर आणि रायफल हे किती वेळा पळालेत आणि प्रत्येक वेळी गुलालच घेतले ते. दादा, काय बोलाल, येणारा काळ कसा असणार आहे रायबाचा? आता येणाऱ्या काळात आम्हाला तर वाटतं की प्रत्येक वेळेचं 2 उड्या वारीवर बोलतोय, त्याच्यामुळं अपेक्षा तर भरपूर वाढलेत आणि स्वप्न प्रत्येकाचं आहेत गाडी खेळायचं आमच्याशी. स्वप्न प्रत्येकाचं आम्ही साकार करणार आहे येणाऱ्या काळात लवकरच. ज्याला बी आमच्याशी गाडी खेळायची त्याने आम्हाला कॉल करा, आम्ही 100% गाडी खेळू. दादा, 2 गोंड्यावरती शर्यत होती आणि 2 गोंड्यावरती मला मिलिंद शेट यांची चिठ्ठी आणि तुमची चिठ्ठी निघालेली, आणि म्हणजे इझी निर्णय होता, पण किती शंका होती की मिळेल आपल्याला का त्यांना मिळेल? हो, मनामध्ये भरपूर अशी धाकधुकी होती, पण कुठेतरी आज घरातून निघतानाच असं वाटलं होतं की आज काहीतरी घडेल. त्याच्यामुळं असं वाटतं की चिठ्ठी तर आपलीच निघेल, आणि तेच झालं, शेवटी आपलीच चिठ्ठी निघाली. त्यात रायबा नंदीचा आशीर्वादच आपल्याला लाभला आणि आपल्या दाराजवळ ही गाडी आली. काय म्हणाल? हो, कुठंतरी बाजारातून घेतलेला कोंड एवढं पुढं जाणं म्हणजे या तोंडातून बोलणं एवढं सोपं आहे, आणि कुठेतरी ती लक्ष्मी आमच्या दारात आली, याच्याशिवाय भाग्य आमचं काहीच नाही. दादा, एक बैल पळून होत नाही, त्याला दुसऱ्या नंदीची सुद्धा साथ राहते आणि ती साथ आपल्या रायफलने दिली. काय बोलाल त्या रायफलबद्दल? बैलगाडी क्षेत्रात कितीतरी वेळेला साध्य झाले की एक बैल पळून काहीच होत नाही, त्यामुळं दोन्ही बैल हे अतिशय एकाला एक टप फाईट पळतात, त्याच्यामुळे गाडी अतिशय सुंदर पळतात आणि गुलाल घेतो. नक्कीच. आज आपल्या दारी गाडी आली, त्याचा आनंद किती आहे तुम्हाला? गाडी तर आपण विकत पण घेऊ शकतो, पण जिंकलेल्या बक्षिसाचा आनंद हा खूप वेगळाच असतो, त्यामुळं बैलाचं मानावर तेवढे आभार कमी आहेत. आता 3 फेऱ्याचा मैदान आहे, मला वाटतं 22 तारखेला. काय नियोजन वगैरे आहे का आपला रायफलचं? हो, नियोजन आपलं झालेलं आहे, रायबाचं नियोजन झालेलं आहे आणि लवकरच चांगल्या बैलामध्ये पळताना दिसेल आणि चांगलीच गाडी पळताना दिसेल. तिथे पण आपली गाडी गुलालात राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून याच आशेने आपण निघणार आहे. पण तुम्हाला किती आपल्या बैलावरती विश्वास आहे की हा जसा बिनजोडमध्ये कमाल करतो आता 3 फेऱ्यामध्ये सुद्धा कमाल करेल? हो, 3 फेऱ्यामध्ये बैल ऑलरेडी पळालेला आहे 2-3 वेळा, त्याच्यामुळं आता पण बैल त्याच गतीने पळला आणि दुसऱ्या फेऱ्याला बैल 2 उड्या अजून जास्त पळालीच अपेक्षा आहे. दादा, तुम्ही बोला फेऱ्यामध्ये आपला रायबा पळाला आहे मथुरच्या, मग आता मथुर किंवा एलियन असं कधी बोलणं झालं आहे का शुभम दादाशी की कधी आपण नियोजन करू? ती गाडी एका रात्रीत पण पळू शकतो, कारण की त्यांचे ना आमचे एकदम घरचे संबंध आहेत, त्याच्यामुळं कधी पळून कोणालाही धप्पा देऊ शकतो. नक्कीच. आता आपण रायफलच्या मालकांकडे येऊ. मित्रांनो, पडगे पनवेलचा रायफल. आणि दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव पवन भोईर, आमची गाडी पळतो ओम साईराम प्रसन्न मनीष रमेश मात्रे पडगे पनवेल. दादा, आपल्या रायफलनी कार जिंकली होती आणि आता परत 2 व्हीलरचा मानकरी झाला, काय म्हणाल? अशी बक्षिसं खूप जिंकली, जाईल त्या मैदानात बक्षीस घेऊनच येणार. दादा, तुमच्या चेहऱ्यावरती आज खूप आनंद आहे, काय बोला रायफल बैलाबद्दल? आपल्याला कधीच नाराज नाही केला, आपण घरून येतानाच आपण सरून येतो का आज आपल्याला रायफल गुलाल देणार.
दादा काय बोलाल या नंदीबद्दल? रायफलनी जेवढं दिलं नाही तुम्हाला ते म्हणजे शब्दात सांगू शकत नाही इतकं आहे. तर बोलायला तेवढा कमी आहे त्याचा. जाईल त्या मैदानात बक्षीस भेटणार म्हणजे भेटणार. आणि आज आपण येतानाच आलेल्या नंदीमध्ये आपण भेटलो होतो ना, रायफलची थोडीशी बाईट घेतली होती आणि म्हटलं होतं की आज चांगलाच पैर आहे आणि चांगली शर्यत होणार आणि नक्कीच पाहायला भेटलं की आज रायबा आहे आणि चांगली शर्यत झाली आणि पाहू शकता आपण गाडीसुद्धा प्राप्त केलेली आहे. काय बोलाल त्या रायबाबद्दल? आता रायबा तर आता इतका टॉपचा आहे का घोटचे सर्जाच्या नंतर का आता त्याचंच नाव निघणार आहे. नक्कीच. ही गाडी किती वेळा एकत्र धावली आतापर्यंत? ही गाडी 3 फेऱ्या धावली, 3 फेऱ्या गुलाल घेतला. म्हणजे म्हणजे 3 फेऱ्या टॉपचीच गुलाला झाली. म्हणजे हॅट्रिक केली या दोन्ही जोडीने. हो. मग जसे आता भुंगा आणि सैराट जशी आता जोडी धावते, आता हिचे हॅट्रिक झाले, याच्या पुढे सुद्धा ही जोडी एकत्र पळून असेच गुलाल घेत राहतील का? 100% ही पळणार गाडी. दादा आजचा आनंद कसा आहे? कारण का आता गाडीचं तुमचा असेल डिसिजन की कोणाकडे गाडी जाणार आणि कसा आनंद असेल जेव्हा घरी समजलं की आज गाडीचा मानकरी झाला आपला रायफल? खुश झालेली. घरी पण शरद बघत होतो का कोणला भेटेल गाडी, कोणला भेटेल का, लक बाय चान्स का आमची चिठ्ठी निघली. हां, मग आता शर्यत बघितली होती का तुम्ही मैदानात? मी खाली असतं बैल सोडायला असतं, बैल सुटला तेव्हा आम्हाला ते 1-1.5 टांगा टाकून गेलेलं खाली. का धाकधूक होती मनामध्ये का आता बरं गाडी कवर भूते रायबा भूते ओढली गाडी आणि यो पण पुढं गाडी वरतोय. दादा तुम्ही नेहमी बोलता की रायफलला मैदान आणण्यापूर्वी कोणतीच प्रॅक्टिस कोणतीच सराव नसतं, डायरेक्ट मैदानात जाऊन शर्यतीला लागतो आणि कसलाच सराव नसतं. त्याच्या सुट्टीपासून सुतापर्यंत काय पल आहे? काय तुम्हाला खासियत आवडते रायफलमध्ये? आता खासियत काय, तो पल आहे, पल तर त्याची खासियत काय आहे. आज ड्रायव्हर कोण होता? आज सूरज ड्रायव्हर होता गोरपेचा. काय बोला, सूरज ड्रायव्हर बोलतो मुंबईचा एक चांगला ड्रायव्हर, नेहमी त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण त्याला गाडी हाकलायला देतो असं आणि तोच कधी आपल्याला निराश नाही करत. काय म्हणाल? 100% अतिउत्तम गाडी आणते. आजच्या मैदानाबद्दल काय बोला? उत्तम शेठ गवळीने आज मैदान ठेवलं होतं, मैदानाची फाटी बघितता काय बोलाल? 1 नंबरने होतं मैदान. 3 सायकली होते, एक 4 व्हीलर होती आणि 15,000 टू व्हीलर. 15,000 20,000ची शर्यत केलेली त्याला डायरेक्ट बक्षीस देत होतो. हां, मग आज किती धन्यवाद मला उत्तम दादाची, त्यांनी गाडी ठेवली आणि ती आपल्या नशिबात आली. तो खूप छान मैदान होता. बाईक ठेवलेली ती पण आम्हालाच भेटली, आमचं नशीब आजमावलं. दादा जेव्हा आपला दाराला लक्ष्मी येते म्हणजे रायफलसारखी, आणि आज 4 व्हीलर पण त्याने विजय प्राप्त केला होता, त्याच्यानंतर 2 व्हीलर, आणि याच्या पुढे तो काय काय देईल ते आपल्यालाच माहिती आहे. कारण का त्याचं कीर्ती एवढी महान आहे की जाईल त्या मैदानात काय ना काय आपल्याला देतो. काय बोलाल? 100% आता त्याची कोण अपेक्षा काहीच नाही राहिली, इतक्या दिले त्यांनी. नक्कीच. दादा बोलतानाच सांगतं की आज आपलं रायफल एवढा पळतो की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि अशीच इच्छा त्यांनी करावी. आणि जसा आता बिंजोडमध्ये भुंगा आणि सैराटचा नाव होतं, मला तरी वाटतं येणार काल ही जोडीसुद्धा तीच धुमाकूळ घालेल, कारण का आता हॅट्रिक झाले, याच्या पुढे एकत्र येऊन हाच गुलालात राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.